रोजच्या जीवनामध्ये आपण जीएसटी भरत असतो, पण तो कुठे, कसा आणि किती हे आपण आज समजून घेऊया. आपल्याकडे आलेले आहेत CMA विपुल शहा सर. त्यांच्याकडनं आपण काही जीएसटी विषयी माहिती समजून घेऊया. नमस्कार विपुल सर. सर, आम्हाला जीएसटी विषयी काही प्रश्न आहेत, त्याचे तुम्ही उत्तर देऊ शकाल? येस. ओके. मला असं विचारायचं होतं की जीएसटी फक्त मोठ्या बिझनेसेसनाच भरावा लागतो का? नाही मॅडम, जीएसटी जो आहे तुमच्या टर्नओव्हर असतो. सो जसं तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करत असाल आणि तुमचा टर्नओव्हर जर 20 लाखाच्या वरती असेल इयरली, तर तुम्हाला जीएसटी पण घ्यावं लागेल. आणि तुम्ही जर गुड्स सप्लाय करत असाल तर इयरली टर्नओव्हर 40 लाखच्या वर असेल तर तुम्हाला नंबर घेणं आवश्यक आहे. आणि काही स्टेट्समध्ये हे लिमिट 10 लाख पण आहे. सो बेसिकली तुम्ही कुठल्या स्टेटमध्ये आहात त्याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन डिपेंड असतं. सो इवन इफ युअर स्मॉल बिझनेस तर तुमचा टर्नओव्हर लिमिटच्या वरती गेला तर नंबर घ्यावा लागेल. ओके, थँक्यू. मला असं विचारायचं होतं की जीएसटीचे काही टाइप्स पण असतात. किती टाइप्स असतात जीएसटीचे? बेसिकली जीएसटी हा 2 टाइप्सचा असतो. जेव्हा ट्रान्झॅक्शन विदिन स्टेट होतं त्याला म्हणतात इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन, आणि त्यामध्ये CGST आणि SGST लागतो. CGST कंपोनंट सेंट्रल गव्हर्नमेंटला जातो आणि SGST हा त्या स्टेट गव्हर्नमेंटला मिळतो. आणि जेव्हा ट्रान्झॅक्शन बिटवीन 2 स्टेट्स होतं, म्हणजे मी महाराष्ट्रामधनं UPला गुड्स पाठवले किंवा तिकडनं परचेस केले, त्याच्यावर लागतो IGST. तर असे 3 प्रकारचे मेन GSTचे टॅक्सेस आहेत. तर जीएसटी आपण समजून घेऊया. पैशाचं गणित सोपं होतं आणि भविष्याची बचतही खूप चांगल्या पद्धतीने होती. असेच तुम्हाला चांगले नॉलेज, जीएसटी रिलेटेड नॉलेज देणारे जर का डिटेल्स हवे असतील तर तुम्ही आमचं यूट्यूबचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. आणि आमचं जीएसटीचं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन मोडमध्ये नवीन कोर्स सुरू होत आहे, तर तो प्लीज तुम्ही जॉईन करा. थँक्यू.